तू इथं बसलाय का? मी तुला तिकडे बघत होतो. काय म्हणताय तू? काय नाही, मी तुला म्हणत होतो चल आपण बाहेर जेवायला जाऊ. मी येऊ शकत नाही, माझा टिफिन आलाय. अरे चल मित्रा, मी भरते तुझे पैसे, तू पैशाची काळजी करू नको. नाही मित्रा, तू मला एकदा फुकट जेवण चालशील, पण मला रोज सवय लागेल बाहेर जेवण करायची. मी एक गोष्ट सांगतो तुझी, माझ्या आई वडिलांनी मला खूप कष्टानं शहरात शिकवायला पाठवलं. मित्रा, माझी आई खूप कष्ट करते. तुझी आई तरी शहरात AC मध्ये राहत असेल, पण माझ्या आईबद्दल तसं नाही. माझी आई रोज सकाळी 5 वाजता उठते आणि माझ्या इथं कोंबड्या, ढोरं, वासरं आहे. माझी आई त्यांचं काम करून शेतात जाते. मित्रा, मी माझ्या आईबद्दल बोललो, पण तू कोण इमोशनल झाला? मित्रा, तू तुझ्या आईबद्दल सांगितले, माझे मन भरून आले. मला आई नाही, पण माझ्या बाबाने मला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. माझे सगळे लाड पुरवले आणि मी जे म्हटलं ते मला मिळत गेलं. हो का? माझ्या आईचा फोन आला वाटतं. आईचा हाय. हॅलो ओम, आला का तू घरी? तू घरी आला असेल तर टिफिन आला असेल ना तुझा, तर तू जेवण करून घे. हा आई, मी आत्ताच आलो. आता मी जेवणच करतो. मित्रा, तुला सांगतो, इकडे बस. आपल्या सगळ्यात जीवलग मित्र म्हणजे आपली आई असते. तिला नाही काय सगळ्यात जास्त तिच्या मुलाचीच काळजी असते. जेवला नाही जेवला, झोपला नाही झोपला, हे वाक्य विचारणारी म्हणजे आपली आई असते. मित्रा, माझी आई घरचे कामं करून शेतात जाऊन माझ्या बापाला शिदोरी देते. आणि माझी आई मी शुक्रबाई आहे म्हणून माझी आई मला कोणत्याच गोष्टीची कमी करून देत नाही. आपला मुलगा नोकरीवर लागाव, शिकाव, आपल्या आई वडिलांची किती अपेक्षा असते आणि आपले आई बाबा किती कष्ट करते. म्हणून म्हणतो मित्रा, बाहेरच्या जेवणापेक्षा घरचं जेवण जेव. खरंच मित्रा, मी असा विचार कधीच नाही केला. मी कधीच माझ्या बाबाची रिस्पेक्ट नाही केली. खरंच मित्रा, तू माझे डोळे उघडले. मी आजपासून माझ्या बाबाची रिस्पेक्ट करेन आणि असा कधीच नाही वागेल.